नमस्कार. युनिव्हर्सल अकॅडमी पुसदतर्फे आपलं सहर्ष स्वागत करतो. घन आणि घनमूळ, वर्ग आणि वर्गमूळ हा टॉपिक आपला सुरू होता. त्यामधला दुसरा भाग आपण आता बघणार आहोत. त्यामध्ये वर्गसंख्या शॉर्टकट पद्धतीनुसार कशा काढायला पाहिजेत हे आपण बघितलेलेच आहेत. त्यामध्ये आता पॉईंटवाल्या संख्यांचाही वर्ग काढायचा असतो. पॉईंटवाल्या संख्यांचा जर वर्ग काढायची गरज पडली आपल्याला, तरी आता जे सांगितलेले नियम होते तेच नियम आपल्याला रिपीट बघायचे आहेत. फक्त पॉईंटवाल्या संख्यांचा वर्ग कसा काढायचा आहे ते या ठिकाणी बघूया. आता समजा या ठिकाणी आहे 1.5 या संख्येचा वर्ग काढायचा आहे. एकक स्थानी याचे 5 आहे. एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग काढण्याचा नियम या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. 1.5 चा वर्ग करणे म्हणजे नेमकं काय करायचं आहे, ही जी संख्या आहे या संख्येला 2 वेळा गुणायचं आहे. मग या संख्येला 2 वेळा गुणणे याचा अर्थ काय, तर इथं 1.5 गुणिला 1.5 असा याचा गुणाकार होतो. मग गुणाकार करताना गुणाकार करण्याचा शॉर्टकट नियम काय असतो, तर या ठिकाणी पॉईंट आहे आणि या ठिकाणी पॉईंट आहे हे विचारात घ्यायचं नाही. पॉईंट नसताना ही संख्या किती राहिली असती, 15. पॉईंट नसताना ही संख्या राहिली असती 15. म्हणजे तुम्ही 15चा वर्ग करायचा आहे असं गृहीत धरा. मग 15चा वर्ग करताना किंवा 15चा गुणाकार करताना 15 गुणिला 15 किती होतात, 225 येतात. गुणाकार 225 येतो. मग पॉईंट नंतर इथे एक अंक होता, पॉईंट नंतर इथे एक अंक होता, असे मिळून दोन्ही गुणाकार करत पॉईंट मोजले जातात. पॉईंट नंतरचे इकडचे अंक जेवढे गुणाकारामध्ये पॉईंट नंतरचे अंक येतील तेवढे काउंट केले जातात. मग या ठिकाणी मला सांगा, पॉईंट नंतर इथे एक अंक आहे, इथे एक अंक आहे, किती अंक झाले, 2 अंक झाले. 2 अंक सोडून कोणत्या साईडने सोडायचे, इकडून नाही या साईडने, एकच स्थानाकडून 1 आणि 2 अंक सोडायचे आणि इथे पॉईंट द्यायचा. की त्याला उत्तर 2.25. मग याचं उत्तर आलेलं आहे 2.25. 1.5 चा वर्ग किती येतो, 2.25 येतो. हे 2.25 काढताना कसं काढायचे, तर आता एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग काढण्याचा आपण शॉर्टकट नियम बघितला होता. त्यामध्ये मी काय सांगितलं होतं तुम्हाला, जसं आता इथं 16.5 चा वर्ग मला काढायचा आहे. 16.5 चा वर्ग काढायचा आहे, तर याला मी वर्ग काढत असताना शॉर्टकट वर्ग कसा काढणार, मी याला गृहीत धरणार 165. या संख्येला मी गृहीत धरणार 165. 165 चा वर्ग काढण्याचा नियम मी सांगितलेला होता की या 5 चा वर्ग किती लिहायचा, 25. त्यानंतर आता इथं 16 आहे, 16ला गुणायचं कितीने, 17ने. 17 गुणिला 6, 17 सख 102, हातचे आले 10, 17 1 17, 17 10 27. 165 चा वर्ग आला 27,225. ही संख्या इथं घ्यायची 27,225. पॉईंट नंतर इथं एक अंक आहे आणि वर्ग करायचा आहे, तर पॉईंट नंतर जितके अंक दिसतात त्याचे दुप्पट अंक इकडे असले पाहिजेत. म्हणजे पॉईंट नंतर एक अंक आहे म्हणून इकडे किती अंक पाहिजेत, 2 अंक पाहिजेत. इथे घ्यायचा पॉईंट 272.25. ही झाली पॉईंटच्या संख्याचा वर्ग काढण्याचा नियम. हे पहिले उदाहरण, हे झालं दुसरं उदाहरण. पुन्हा तिसरं उदाहरण एक बघू. या ठिकाणी आता मला बघायचं आहे 0.95 चा वर्ग. पॉईंट नंतर 2 अंक आहेत, एकक स्थानी 5च आहे पुन्हा. मग याचा वर्ग काढायचा आहे मला. ही संख्या किती गृहीत धरणार मी, 95. ही संख्या गृहीत धरणार 95. 95चाच फक्त वर्ग काढणार. 5 चा वर्ग इथे लिहिणार 25. 9 गुणिला 10 म्हणजे 9 10 90. 9025. इथे घ्यायचं 9025. पण पॉईंट नंतर किती अंक आहेत, 2 अंक आहेत. 2 अंक म्हणजे दुप्पट किती होतात, 4 अंक. मग पॉईंट नंतर 4 अंक दिसले पाहिजे, तर इथून एक अंक, दुसरा, तिसरा, चौथा, इथं पॉईंट द्यायचा. हा पॉईंट दिसला पाहिजे म्हणजे 0 घ्यायचा. उत्तर किती आलं, तर 0.025. पुन्हा या ठिकाणी 29.95 चा वर्ग करायचा आहे मला. कितीचा काढायचा आहे, 29.95 चा वर्ग काढायचा आहे. म्हणजे ही संख्या किती घेणार मी, 2995 चा वर्ग काढायचा आहे. हे कसा काढणार, 5 चा वर्ग 25. इथं संख्या किती आहे, 299. 299 ला गुणणार कितीने, 300 ने. हे 2 शून्य घेणार इथे. 3 9 27, हातचे आले 2, 3 9 27 आणि 2 29, हातचे आले 2, 3 2 6 2 8. हा झाला वर्ग. मग ही संख्या इथं घ्यायची 8 9 7 0 0 25. पॉईंट नंतर 2 अंक दिसतात म्हणून इकडे किती पाहिजे, 1 2 3 4. हा पॉईंट दिला. 897.0025 या संख्येचा हा वर्ग झाला. मग एकक स्थानी 5 येणाऱ्या संख्येचा वर्ग जे काढण्याची शॉर्टकट पद्धत सांगितली होती तुम्हाला, ती याच्यात आली. एकक स्थानी 0 असणाऱ्या संख्येचा वर्ग काढतानाचा जो नियम सांगितला होता, जसं आता 4.0 चा वर्ग किती, तर 4.0 चा वर्ग काढणे म्हणजेच काय, तर पॉईंट नंतर 0 आहे ना. पॉईंट नंतर जेव्हा 0 आलेला आहे तर या शून्याला व्हॅल्यूच नाही, या शून्याला व्हॅल्यूच नाही. त्याच्यामुळे ही संख्या किती आहे, फक्त 4 आहे, 40 नाही. मग 4 चा वर्ग किती येतो, 16. म्हणून याचं उत्तर डायरेक्ट 16 येते. पॉईंटचा विचारच करायचा असता तर या ठिकाणी हे 2 शून्य घेतले असते, 1 शून्यऐवजी 4 चा वर्ग 16 घेतला असता. पॉईंट नंतर 2 अंक म्हणजे 16.00. मग ही 16.00 लिहिण्याच्याऐवजी 16 ही संख्याच बरोबर आहे ना. त्यामुळे पॉईंट नंतरचे जे शून्य असतात त्याला शून्याला व्हॅल्यू नसते आणि त्या पद्धतीने शून्य आलेले असतील तर त्या घ्यायची गरज नाही, पूर्ण स्वरूपातली संख्या घ्यायची.
आता एक अंक असणाऱ्या संख्या आपण बघितल्या होत्या शॉर्टकट नियमात, ज्याच्या एकक स्थानी 1 आहे. मग आता या ठिकाणी मी घेतली संख्या 111, परंतु पॉईंट नंतर किती अंक घेतले? 2 अंक घेतले. याचा वर्ग करायचा आहे मला, 5वी संख्या घेऊ आपण. 1.11चा वर्ग करायचा आहे. तर 1.11 म्हणजे ही संख्या किती आहे? 111 आहे. 111चा वर्ग करण्याचा शॉर्टकट नियम काय सांगितलं तुम्हाला? एक अंक 3 वेळा आला म्हणून 1 2 3, इथून उतरता क्रम 2 1, 12,321 ही वर्ग संख्या येते. मग पॉईंट नंतर 2 अंक आहे म्हणून इथे किती अंक पाहिजेत? 4 अंक पाहिजे. पुन्हा 11.111चा वर्ग करायचा आहे. किती अंकी संख्या आहे? 5 अंकी संख्या आहे. मग 5 अंकी संख्येमध्ये 1 1 1 1 अंक किती वेळा आला? 5 वेळा आला. यामध्ये 1 2 3 4 5 4 3 2 1 असं घ्यायचं. पॉईंट नंतर मला इथं अंक द्यायचे आहेत. मग 1 2 3 4 5 4 3 2 1 ही संख्या घ्यायची. 3 अंक इथं आहेत. मग 3 अंक आहे म्हणून इथं 3 आणि हे 3 6. पॉईंट नंतर किती अंक पाहिजेत? 6 अंक पाहिजेत. पुन्हा या ठिकाणी 111.111चा वर्ग करायचा आहे. 111.111चा वर्ग करत असताना कसा काढायचा? तर 1 1 1 1 6 वेळा घ्यायचा आहे. याचा वर्ग करायचा 1 2 3 4 5 6 5 4 3 2 1 हे आपण बघितलेलं आहे. यामध्ये काय करायचं? 1 2 3 4 5 6 5 4 3 2 1. पॉईंट नंतर 3 अंक आहेत, तर 3चे दुप्पट किती? 6 अंक होतात. इथं 6 अंक सोडून पॉईंट आहे. बरोबर आहे. तर या उदाहरणामध्ये एक अंक वारंवार आला असेल, त्याचा वर्ग करायचा असेल, तर तो वर्ग कसा करायचा हे मी शिकवलेलं होतं पहिल्या भागात. फक्त पॉईंट नंतर अंक आले असतील काही, तर तो कसा पॉईंट द्यायचा आहे हे तुम्हाला या ठिकाणी काही उदाहरणाने समजावून सांगितलं. आता चौथा प्रकारचा जो नियम मी शिकवला होता तुम्हाला, त्याच्यातला कोणत्याही संख्या जर आल्या तर त्याचा वर्ग काढायचा असेल तर तो कसा काढायचा पॉईंटमध्ये तेही समजून घेऊ. जसं आता या ठिकाणी मला 87चा वर्ग काढायचा आहे, तर नुसतं 87 न घेता मी 0.87चा वर्ग काढायचा आहे. कशाचा काढायचा आहे? 0.87. मग 0.87 जरी संख्या दिलेली असेल तर ही संख्या किती गृहीत धरायची? फक्त 87 गृहीत धरायची. मग 87चा वर्ग काढायचा नियम काय सांगितलं मी तुम्हाला? 7चा वर्ग 7 7 49, 7चे आले 4. आता 7 आणि 8 याचा गुणाकार करायचा. 7 8 56, 56ची करायची डबल. 56 आणि 56 112, 112 मध्ये मिळवायचे 4, 116, 116शी 6, 7चे आले 11. आता 8चा वर्ग 64, 64 आणि 10 74, 74 आणि 1 75. या ठिकाणी 7569. इथं घ्यायचं 7569. पॉईंट नंतर 2 अंक दिसतात म्हणून इथं 1 2 3 4 अंक असायला पाहिजे. इथं पॉईंट द्यायचा, इथं 0 घ्यायचा. किती आलं उत्तर? 0.7569. पुन्हा या ठिकाणी 1.13चा वर्ग करायचा आहे मला. किती? 1.13चा वर्ग. 1.13चा वर्ग म्हणजे 113चा वर्ग करूया. 113चा वर्ग करताना 3चा वर्ग 9, 11 त्रिक 33, 33ची दुप्पट 66, 66शी 6, 7चे आले 6. 11चा वर्ग 121, 121 आणि 6 127. हा गुणाकार आला 12,769. पॉईंट नंतर किती अंक पाहिजेत? 4 अंक पाहिजेत. इथे 4 अंक सोडून पॉईंट दिला या प्रकारे. मग पॉईंट नंतर 3 अंक 4 अंकही येऊ शकतात. जसं आता या ठिकाणी संख्या घेतलेली आहे बघा, इथं आहे 3.9995चा वर्ग. इतकी मोठी लांबलचक संख्या दिलेली आहे. ही संख्या किती गृहीत धराल तुम्ही? 39,995 गृहीत धराल. याला लिहिताना 5चा वर्ग 25 लिहाल. ठीक आहे. आता 3,999 गुणिला याच्या पुढची नैसर्गिक संख्या किती येते? 4,000. 3,999 अधिक 1 म्हणजे किती? 4,000. या ठिकाणी 3 शून्य द्यायचे इथं. 4 9 36, अच्छे आले 3. 4 9 36, 36 आणि 3 39, अच्छे आले 3. 4 9 36 आणि 3 39, अच्छे आले 3. 4 त्रिक 12 आणि 3 15. पॉईंट नंतर आता इथे 4 अंक होते, इकडे किती बसायला पाहिजे? 8 अंक. 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 15.99 60 00 25 ही झाली वर्गसंख्या. म्हणजे पॉईंटवाल्या संख्यांचा वर्ग जरी आपल्याला काढायचा झाला तर तो पॉईंटवाल्या संख्यांचा वर्ग या पद्धतीने आपण काढतो. आणखी काही संख्या बघू आपण. आता परीक्षेला प्रश्न जी विचारली जातात ती परीक्षेला प्रश्न डायरेक्ट या स्वरूपात विचारली जातात असं नाही.
परीक्षेला खूप वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात. या ठिकाणी समजा मला आता करायचं आहे 0.01चा वर्ग अधिक 0.02चा वर्ग बरोबर किती, हे वर्गसंख्या काढायची आहे. मग आता ही वर्गसंख्या काढत असताना कशी काढायची आहे, 0.01चा वर्ग करायचा आहे. ही म्हणजे ही संख्या किती आहे, मुळात एकच आहे. 1चा वर्ग किती येतो 1, 2चा वर्ग किती येतो 4, परंतु पॉईंट देणं गरजेचे आहे. आता पॉईंट नंतर 2 अंक आहेत म्हणजे इथं किती 4 अंक पाहिजे होते, म्हणून इथं पॉईंटच नाही, संख्याच नाही ना, म्हणून इकडे संख्या न वाढवता इकडे वाढवायच्या. 1 2 3, इथं 1 अंक 1 झाला, 2 3 4, 4 अंक सोडून पॉईंट दिला, 0.0001 हे झालं याचा वर्ग. आता याचा वर्ग करत असताना 2चा वर्ग 4 तर घेतलेला आहे, इथं पॉईंट द्यायचे आहेत, 0 द्यायचा 0 द्यायचा 0 द्यायचा, एक संख्या दुसरी तिसरी चौथी पॉईंट दिला. मग आता याची करायची बेरीज, 0.0005 झाली बेरीज. या प्रश्नाचं उत्तर. मग या पद्धतीनं प्रश्न जे सोडवायचे आहेत हे प्रश्न आपल्याला सोडवता येणं गरजेचे असतात. त्याच्यासाठी वर्ग आणि वर्गसंख्येचा नियम माहीत असणं गरजेचं आहे. आता आपण वळूया घनसंख्येकडे. घनसंख्येमध्ये तुम्हाला मी काय सांगितलं की वर्गसंख्या जशी 2 वेळा गुणाकार केला जातो तसा घनसंख्येमध्ये 3 वेळा गुणाकार केला जातो. एकाच संख्येचा गुणाकार 3 वेळा करायचा आहे. आता एकाच संख्येचा गुणाकार 3 वेळा करण्यासाठी शॉर्टकट नियम नाही आहे. घनसंख्या काढण्यासाठी शॉर्टकट नियम नाही, परंतु घनसंख्या जर आपल्याला काढायची आहे तर त्याला काय करायचं आहे, वर्गसंख्या काढायचा आणि एकदा पुन्हा गुणायचं. जसं आपण इथे बघूया की 12चा घन मला काढते. आता बघूया 12चा घन समजा मला काढायचा आहे, तर 12चा घन काढत असताना 12 गुणिला 12 गुणिला 12 असं करावं लागलं असतं. मग 12 गुणिला 12 गुणिला 12 करताना 12 गुणिला 12 दोन्ही 24, 24 4 हातचे आले 2, 12 1 12, 12 2 14, 144 गुणिला परत 12, 12 चौक 48 हातचे आले 4, 12 चौक 48 आणि 4 52 हातचे आले 5, 12 1 12 आणि 5 17, 1728 ही वर्गसंख्या आहे. मग ही वर्गसंख्या या पद्धतीनं काढताना अशी न सोडवता थोडंसं काय करायचं आहे, तर 12चा घन करायचा आहे म्हणजे 12 संख्येचा गुणाकार 3 वेळा करायचा आहे. म्हणजेच या 12चा वर्ग करून गुणिला 12 केलं तरी चालते. तर 12चा वर्ग करण्याचा शॉर्टकट नियम आपल्याला माहित आहे. मग त्या शॉर्टकट नियमाने वर्गसंख्या काढायची आणि त्याला त्याच संख्येनं परत गुणायचं. जसं आता 12चा वर्ग मला काढायचा आहे, तर 12चा वर्ग काढताना या नियमाने मी कसा काढणार, 2चा वर्ग 4, 2 1 2, 2ची दुप्पट 4 आणि 1चा वर्ग 1, 144 हा झाला 12चा वर्ग. याला गुणणार किती नेहमी, फक्त 12ने. 12ने गुणताना उत्तर किती आलं, 1728 बरोबर. मग ही संख्या जर पॉईंटवाली असेल, बरोबर, पॉईंटवाली संख्या असेल म्हणजे 1.2चा घन काढायचा होता, तर 1.2 गुणिला 1.2 गुणिला 1.2 करावे लागले असते. उत्तर किती आलेलं आहे याचं, आता पूर्ण स्वरूपातलं उत्तर 1728 आलं होतं. पॉईंट नंतर इथे 1 अंक आहे, इथे 1 अंक आहे, इथे 1 अंक आहे, पॉईंट नंतर एकूण 3 अंक आहेत. मग इथं किती 1 2 आणि 3 अंक सोडून इथं पॉईंट द्यायचा आहे. 1.728 1.728 झाला 1.2चा घन. मग अशा पद्धतीनं कोणत्याही संख्येचा वर्ग आपल्याला काढायचा असला तर तो काढता येईल. जसं आता मला इथं काढायचा आहे 2.5चा घन. कितीचा घन काढायचा आहे, 2.5चा घन काढायचा आहे. मग 2.5चा घन काढत असताना 25चा वर्ग तर आपल्याला काढता येऊ शकतो ना. 25चा वर्ग पाठच आहे आपल्याला, 25चा वर्ग 625 आहे. नाही जरी पाठ असेल तर 25चा वर्ग सुरुवातीला कसा काढायचा, या ठिकाणी सुरुवातीला 25चा वर्ग काढूया आपण. 5चा वर्ग 25 आणि 2 गुणिला 3 बेत्रिक 6, हे 625, 25चा वर्ग झाला. याला गुणायचं कितीने, 25ने. 25 5 126 हातचे आले 12, 25 दोन्ही 50 आणि 12 62 हातचे आले 6, 25 सख 150, 150 6 156, 15625. पॉईंट नंतर इथे 1 अंक आहे म्हणून इथं पॉईंट नंतर किती 3 अंक पाहिजे, 15.625 हे झालं उत्तर. पुन्हा आता 111चा घन काढूया. 111चा घन काढत असताना 111 इथं 0.111चा घेतला, 0.111चा घन काढायचा आहे. तर या ठिकाणी पॉईंट नंतर 3 अंक आहेत, मग 3ची तिप्पट करावी लागेल. पॉईंट नंतर किती अंक घ्यावे लागतील, 9 अंक घ्यावे लागतील. त्याच्या आधी याचा वर्ग करावा लागेल आणि मग घन करावं लागेल. मग 111चा घन करत असताना मी काय करणार, या ठिकाणी 111चा वर्ग लिहिणार. 1 2 3 2 1 हे काय झाला वर्ग. यालाच गुणणार कितीने मी 111ने. 111चा गुणाकार करताना 111 1 111 हातचे आले 11, 111 दोन्ही 222, 222 आणि 11 233 हातचे आले 23, 111 त्रिक 333, 333 आणि 20 353, 356, 356 6 हातचे आले 35, 111 दोन्ही 222, 222 आणि 35, 222 252 आणि 5 257, 257 हातचे आले 25, 111 1 111, 111 आणि 25, 111 आणि 20 131, 136,
136 हा झाला गुणाकार. पॉईंट नंतर 3 अंक आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 इथं द्यायचं पॉईंट. म्हणजे या संख्येचं उत्तर किती आलेलं आहे, घनसंख्या ही आलेली आहे. कोणत्याही संख्येचा आपल्याला घन काढायचा असेल तर त्या संख्येचा गुणाकार 3 वेळा करायचा असतो. तो गुणाकार आपल्याला 3 वेळा करत बसण्याच्या ऐवजी आपल्याला काय करायचं आहे, शॉर्टकट पद्धतीनुसार वर्ग काढायचा आहे. वर्ग काढून त्याच संख्येने पुन्हा एकदा त्याला गुणायचं आहे, ती होईल घनसंख्या. या पद्धतीने आपण शॉर्टकट घनसंख्या ही काढू शकतो. मग जसं आपण एकक स्थानी 0 असणाऱ्या संख्येचा शॉर्टकट वर्ग बघितला, तसं एकक स्थानी 0 असेल याचा घन काढणे सोपं आहे. कशा पद्धतीनं, तर समजा आता मला 20चा घन काढायचा असेल, एकक स्थानी 0 आहे, याचा घन काढायचा आहे, तर याला काय करायचं, 0ला 3 वेळा लिहायचं. तिथं आपण 0 किती वेळा लिहित होतो, 2 वेळा लिहित होतो, दुप्पट. इथं काय करायचं आहे, 3 पट करायचे आहे. आणि या 2चा काय करायचा घन, 2चा घन किती येतो 8, 2 गुणिला 2 गुणिला 2. तसं 40चा घन समजा मला लिहायचा आहे, तर 40चा घन लिहिताना 3 शून्य घ्यायचे, 4चा घन 64. तेच मला 800चा घन लिहायचा असेल तर 800चा घन करताना या 2 शून्याचे किती शून्य घ्यायचे, तिप्पट, म्हणजे 6 शून्य घ्यायचे. आणि 8चा घन किती येतो, 8चा घन 512 येतो, हे 512. 8 गुणिला 8 गुणिला 8, 8चा घन आहे 512. या पद्धतीने आपण घनसंख्या काढू शकतो. मग त्यामध्ये पॉईंट जरी द्यायचा असला तर पॉईंटचा नियम या पद्धतीने आपण वापरू शकतो. पॉईंटच्या नियमात आपल्याला घनसंख्या काढता येऊ शकतात. फक्त वर्गसंख्या काढताना 0 द्यायचे असतील तरी दुप्पट करायचे आणि पॉईंट द्यायचे असतील तरी दुप्पट करायचे. आणि घनसंख्या काढताना 0 जरी द्यायचे असतील तर जेवढे 0 आहेत त्याचे तिप्पट 0 घ्यायचे, 3 पट. आणि पॉईंट जरी द्यायचे असतील तर जेवढे पॉईंट इकडे आहेत त्याच्या 3 पट पॉईंट इकडे द्यायचे आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग वर्गसंख्या काढूनच घनसंख्या आपल्याला काढता येऊ शकतात. त्यासाठी वर्गसंख्या आणि घनसंख्या काढणे हा टॉपिक एकत्रच आपण इथे बघितलेला होता. आता वर्गमूळ कसा काढायला पाहिजे आणि घनमूळ कसा काढायला पाहिजे हे आपल्या पुढच्या भागात बघूया.